इस वक्त ये व्यवस्था थी, तब राइस नहीं था। हिंदी शुरू है, हिंदी चालू है, हिंदी चालू है, हिंदी शुरू है, राइस नहीं था। तब खाते क्या थे राजा राम, और राम क्षत्रिय था, तो क्षत्रिय का खाना ही मांसाहारी होता है। लेकिन आप कह रहे हैं इसको लेकर कंट्रोवर्सी कहीं ना कहीं होती है, आपको नजर नहीं आ रही? क्योंकि क्या राम को मांसाहारी करना, क्या कंट्रोवर्सी? कंट्रोवर्सी क्या? राम का खाना क्या था? कोई बता देवे कि राम मेथी की भाजी खाता था? आप अपने कहे पे कायम है बिल्कुल, इसको कभी कायम है यार। ये है, आप क्या भारत को शाकाहारी बनाना चाहते हैं क्या? इस देश के 80% लोग आज भी मांसाहारी है, वो राम भक्ति है ना। सर तुम्ही जे वक्तव्य केलेलं आहे त्यावर अजूनही ठाम आहात का? हो, ठाम आहे ना। या देशामध्ये 80% माणसं मांसाहारी आहेत, ते रामभक्त आहेत। आणि त्या काळामध्ये तुम्ही जर अँथ्रोपॉलॉजी वाचली तर मांसाहारीच माणूस। असं आहे की मला तुम्ही एक गोष्ट सांगा, मानवी इतिहासामध्ये काय लिहिलं? मानवाचा जो इतिहास आहे त्याच्यामध्ये काय लिहिलंय? मानव कधी मांसाहारी होता आणि तो शाकाहारी कधी झाला याचा अभ्यास आहे ना जगामध्ये। अँथ्रोपॉलॉजी नावाची गोष्ट आहे ना जगामध्ये। ज्या वेळेस दुसरं काही खाद्यच उगवत नव्हतं त्यावेळेस लोक काय खायचे? सांगा ना मला, काय खायचे? ज्या देशामध्ये गहू तांदूळ नावाची गोष्टच नव्हती, याच्या तारखा आहेत ना, हे कधी उगवायला शिकले, यांची शेती कुठे झाली, हा सगळा अभ्यास आहे। म्हणूनच मी सांगतो की तुम्ही अभ्यास करून राजकारणाने हे करा, तुम्ही उगाच बोलायला बोलू नका। जगामध्ये आजपासून 5000 वर्षापूर्वी एकतरी माणूस, अहो ऋग्वेदामध्ये लिहिलंय ना, वेद वाचा ना व्यवस्थित, वेद वाचा आणि मग त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या मांसाचं भक्षण केलंय, कोणी कोणी केलंय मला स्पष्टपणाने कळेल। फक्त वाचायला शिका। श्रीमान शरद पवार गटाचे नेते असं म्हणतात की प्रभू रामचंद्र मांसाहारी होते। कुठून लावला शोध? केवळ आणि केवळ हिंदू धर्माला विरोध करायचा म्हणून तुम्ही कोट्यावधी राम भक्तांच्या भावनांशी खेळाल? श्रीमान उद्धव ठाकरे गप्प आहेत का? बोलत नाही शरद पवार गटाच्या नेत्यांना? हे काय चाललंय तुमचं? हे जे सगळं चाललंय ना, हे सगळं ठरवून चाललंय। मग तो काँग्रेस असेल किंवा श्रीमान शरद पवार गट असेल, उद्धव ठाकरे असेल, हे सगळेच्या सगळे राम मंदिराच्या विरोधात आहेत आणि म्हणून ते राम मंदिरावर येन केन प्रकारे तुटून पडत आहेत। आता तर प्रत्यक्षात प्रभू रामचंद्राला ह्यांनी मांसाहारी ठरवलं का? जंगलात फळं मिळत नाहीत का? जंगलात भाज्या मिळत नाहीत का? जंगलात कंदमुळं मिळत नाहीत? हे सगळं ह्यांना माहीत आहे, पण प्रभू रामचंद्रावर बोलून हिंदू धर्मीयांना दुखी करायचं आणि त्यांना दुखी करून इतर धर्मांची मतं लाटायची, हे आणि हे त्यांचा याच्या पाठीमागचं गुपित आहे। श्रीमान शरद पवारांपासून उद्धव ठाकरेंपर्यंत या विधानावर त्यांची काय प्रतिक्रिया, आणि ते जर प्रतिक्रिया देणार नसतील, याचा विरोध करणार नसतील, तर महाराष्ट्रानं ठरवलं पाहिजे की ह्या दोन्ही पक्षांना त्यांची जागा दाखवणं हे रामभक्तांसाठी परम कर्तव्य आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।